इथे मी अर्धा किलो बोनवालं चिकन घेतलेलं आहे। पीस बघा मीडियम साईजचे केलेले आहे। 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। इथे मी 1 टेबलस्पून मी काश्मीरी रेड चिली पावडर घेतली आहे। 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून घरगुती लाल तिखट, 1 टेबलस्पून पावभाजी मसाला, 1 टेबलस्पून जीरा पावडर, 1 टीस्पून हळद आणि 1 टीस्पून मी एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतलेला आहे। 100 ml मी गोडे तेल घेतलेलं आहे। अमूलची क्रीम घेतलेली आहे। 2 मीडियम साईजचे मी टोमॅटो घेतलेले आहेत, याची मी पेस्ट करणार आहे। इथे टोमॅटो प्युरी करून घेतली आहे, ते मी हिरवी मिरची। इथे चिकनला मी सगळे मसाले टाकून मॅरिनेट करून घेणार आहे। कशामध्ये रेड चिली पावडर, घरगुती लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, पावभाजी मसाला, हळद, एव्हरेस्ट चिकन मसाला, मीठ, कसुरी मेथी, पुदिना पावडर, हे सर्व मी चिकनला मिक्स करून घेत आहे। आता हे मसाले चिकनला चांगले लावून घेतले आहेत। आता याला 10 ते 15 मिनिटं मी असंच ठेवणार आहे, मुरवत ठेवणार आहे। गरम करायला ठेवले आहे आणि इथे हे 100 ml तेल टाकत आहे। आता तेल गरम झालं आहे। इथे हा कांदा आहे, 2 कांदे मीडियम साईजचे कापलेले आहेत, ते तेलात टाकत आहे। फास्ट गॅसवरच हे भाजलेला आहे कांदा आणि कांदा ब्राऊन झालेला आहे। त्यामध्ये मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट टाकून घेत आहे। ती मी 2 मिनिटं याच्याबरोबर परतून घेत आहे। आलं लसूणचा जो कच्चापणा आहे तो चांगला परतला गेला पाहिजे। आता यामध्ये मी टोमॅटो प्युरी टाकत आहे। गॅस फास्टच आहे। टोमॅटो पण आता चांगला परतला गेला आहे, तेल सुटलं आहे आणि हे सतत मध्ये मध्ये हलवायचं आहे कारण गॅस मोठा आहे। आता इथे मॅरिनेट केलेले चिकन मसाल्यामध्ये ते मी टाकून घेत आहे। चिकन आता यामध्ये मी चांगले मसाल्याबरोबर परतून घेणार आहे। आता हे चिकन मी मसाल्याबरोबर परतून घेतलेलं आहे। गॅस मी मोठाच ठेवला आहे। आता मी गॅस स्लो करणार आहे आणि त्यावर झाकण ठेवून शिजू देणार आहे। गॅस स्लो केला आहे। स्लो गॅसवर मी 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहे। चिकनला तेल सुटलं आहे। यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकत आहे। चिकन मी स्लो गॅसवर शिजवत असताना मध्ये मध्ये परतायचं, नाहीतर खाली जळण्याची शक्यता असते आणि ह्याच्यामध्ये पाणी खूप कमी टाकायचं आहे। जास्त पाण्यामध्ये शिजवायचं नाही, हे वाफेवरच शिजवायचं आहे। तर याला झाकण लावून मी परत 5 ते 10 मिनिटं शिजवून घेणार आहे। चिकन हलवत पण राहायचं आहे कारण खाली जळण्याची शक्यता असते। चिकन तयार झालं आहे। ग्रेव्ही पण एकदम घट्ट आहे, चिकनही चांगलं शिजलेलं आहे आणि हे मी स्लो गॅसवरच शिजवलेलं आहे। आता मी हे प्लेटमध्ये काढत आहे। मसाला तयार आहे, मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। यावर मी हे अमूल क्रीम टाकून घेत आहे।